हॅलो एव्हरीवन. भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा हा जो आपला पॉलिटीचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा भाग पेपर आहे, तर त्यातला जो पार्ट 1 आपण त्याला भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज व्यवस्था हा जो घटक जर बघितला आपण तो सिलेबस, तर त्याच्याशी संबंधित जे व्हिडिओ लेक्चर आहे तर ते या पॉलिटी पार्ट 1च्या बॅचमध्ये होणार आहे. आणि याबाबतचा जो इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी यूट्यूबवर शेअर केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर मी त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्यापैकी मुलांचे मला मेसेज आले की सर डेमो लेक्चर अरेंज होईल का. तर त्या अनुषंगाने मी एक छोटंसं एक डेमो लेक्चर किंवा आपण लेक्चरचं स्वरूप कसं असणार आहे किंवा काय आपण कव्हर करणार आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे. तर बॅचच्या संदर्भात पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की 8 मार्चला आपण सुरू करतो बॅच, परंतु 8 मार्चलाच तुम्ही ॲडमिशन घ्यायचं असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा त्याच्यानंतरही ॲडमिशन घेऊ शकता, कारण की आपण रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर उपलब्ध करून देतोय. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळी ते तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही कोणत्याही वेळी ते बघू शकता. ठीक आहे. त्यामुळे तिथे असं काही नाही आहे की बाबा प्रिलिम आली आहे 14 तारखेला आणि 8 मार्चला बॅच चालू होते, तर उशिरा लावली तरी काही हरकत नाही. परंतु जे नवीन लोक आहेत, जे अभ्यास करायला सुरुवात केली आहे त्यांनी, त्याच्यासाठी निश्चितपणे जास्त उपयुक्त ठरेल आणि त्या पद्धतीने आपण बॅचचं शेड्यूल केलेलं आहे. चला तर मग डेमो लेक्चरला सुरुवात करूया. तर आजच्या लेक्चरसाठी मी राज्यांची निर्मिती हा टॉपिक निवडलेला आहे. आता पॉलिटीचा जो भाग आहे किंवा राज्यघटनेचा जो भाग आहे त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी चर्चेत असतात किंवा करंटचे मुद्दे असतात, त्यामुळे आपण त्याच्याशी रिलेट करू शकतो. जम्मू काश्मीर आणि लडाख किंवा जे जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन झालेलं आहे आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झालेली आहे, तर त्यामुळे त्या अनुषंगाने हा चर्चेत असलेला मुद्दा आहे आणि म्हणून मी आता याच्यावर व्हिडिओ बनवत आहे. मग बघूयात की आपल्याकडे काय तरतुदी आहे आणि राज्याची निर्मिती कशा पद्धतीने केली जाऊ शकते. आता ही PDF आहे, हीच PDF तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर उपलब्ध होईल आणि जेणेकरून तुम्हाला याच्यावरच मी ज्या काही गोष्टी हायलाईट करतोय किंवा ज्या काही गोष्टी मी फोकस करतोय तर त्याच पद्धतीने तुम्हाला हायलाईट करता येईल किंवा नोट्समध्ये लिहिता येईल. आणि जास्तीत जास्त गोष्टी शॉर्ट करून दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे म्हणजे तुमच्या नोट्स खूप जास्त बल्की होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यातल्या काय गोष्टी लिहायच्या काय नाही ते सुद्धा मी तुम्हाला हायलाईट करून देईल. आता राज्यघटनेचा भाग 1 आहे, तर तो आपण सुरुवात करतोय. भारत म्हणजेच काय, संघराज्य, फेडरेशन प्रदेश आहे किंवा संघराज्य आहे, परंतु राज्यघटनेमध्ये काय म्हटलेला, राज्यांचा संघ. आता याच्या अगोदर आपण जे घटना निर्मितीची प्रक्रियाचा आहे किंवा घटना समितीच्या वेगवेगळ्या बैठका आणि त्याच्यामध्ये घेतलेल्या प्रत्येकाने भूमिका आणि त्याच्यावर दिलेला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं त्यावरचं एक्सप्लेनेशन, तर आपण याचा जर अभ्यास करतोय या व्हिडिओच्या अगोदरच आपण ते लेक्चर घेणार आहोत. तर त्या लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात येईल की राज्यांचा संघ म्हणण्यामागं आंबेडकरांची भूमिका काय होती आणि संघराज्य म्हणजे संघराज्य जर आयडियल संघराज्य जर म्हटलं आपण तर त्याला अमेरिकेचं आयडियल संघराज्य म्हटलं जातं आणि राज्यांचा संघ आपण किंवा युनियन ऑफ स्टेट्स असं भारताला किंवा राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे. मग आता याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे किंवा त्याच्यामागे भूमिका काय होती, तर हा मुद्दा या अगोदरचा आहे, पण इथे मी थोडक्यात तुम्हाला सांगून देतो. संघराज्यामध्ये काय होतं की काही राज्य ऑलरेडी अस्तित्वात असतात, अस्तित्वात असलेली राज्य काही कराराद्वारे एकत्र येतात, म्हणून ते काय होतं, करार करून एकत्र आलेली राज्य, म्हणून त्याला फेडरेशन संघराज्य म्हटलं जातं. म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, राईट ना, युनायटेड झालेल्या स्टेट्स आहेत कोणाच्या, अमेरिकेच्या, युनायटेड एकत्र आलेल्या, येतं लक्षात. सो USA तर नाव काय आहे त्याच्यामुळे त्याला आयडियल संघराज्य म्हटलं जातं. ऑलरेडी उपलब्ध असलेल्या आय थिंक तिथे 50 राज्य आहेत, तर ती एकत्र आली आणि त्यांनी म्हटलं की आपण एक चांगला देश बनवूयात किंवा वॉट एव्हर जे त्या उद्देशाने एकत्र आली, तर त्या अनुषंगाने काय झालंय, ते देश म्हणून एकत्र आलेले आहेत, म्हणजे ऑलरेडी राज्य अस्तित्वात होती. याला म्हणूयात आपण फेडरेशन. आणि राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट हा काय आहे, भारतामध्ये काय झालंय की इंग्रज गेल्यानंतर एक भारत, अखंड भारत किंवा अखंड भारत नाही म्हणूयात आपण त्याला, एक भारत, एक देश म्हणून आपण तयार झालो. आणि तो देश तयार झाल्यानंतर आता राज्य कशी निवडायची किंवा राज्य कोणत्या पद्धतीने तयार करायची, कोणता क्रायटेरिया लावायचा, भाषिक लावायचा की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लावायचा किंवा आणखी कोणता क्रायटेरिया लावायचा, तर या आधारावर काय झालं, वेगवेगळ्या समित्या होत्या आणि त्या समित्यांच्या आधारावर, समित्यांच्या शिफारशींच्या आधारावर काय झालं, आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती झालेली आहे. म्हणून आपला काय, राज्यांचा संघ आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण एकत्र होतो आणि त्याच्यानंतर काय झालंय, राज्यांची निर्मिती झालेली आहे. अमेरिकेमध्ये काय होतं की अमेरिकेतले राज्य एकत्र ऑलरेडी होते, अस्तित्वात होते आणि नंतर ते एकत्र आलेले आहेत. आपण एक होतो किंवा एक झालो आणि नंतर आपल्यामध्ये वेगवेगळे राज्य विभागणी झालेली दिसते, की अजूनही ती होताना दिसते. अमेरिकेत तसं नाही आहे, राज्य तिथे आता डिवाइड होऊ शकत नाही, परंतु आपल्याकडे राज्यांमध्ये काय होऊ शकतं, वेगवेगळी राज्यांमधून वेगवेगळी राज्य तयार केली जाऊ शकतात. नोटच्या शेवटी तो मुद्दा दिलेला आहे की कशा पद्धतीने आपल्याकडे अजूनही डिमांड आहे किंवा काही गोष्टीची तरतूद किंवा काही गोष्टींची किंवा काही डिमांड ज्या आहेत त्या फुलफिल केलेल्या दिसतात. ठीक आहे. सो
सो युनियन ऑफ स्टेट्स आणि फेडरेशन किंवा संघराज्य आणि राज्यांचा संघ याच्यातला बेसिक फरक तुमच्या लक्षात आला असेल. राज्यघटनेतील भाग पहिला पाठ असणारे आहे किंवा हे आता काही लोकांना असं वाटतं की बापरे कलम इतके आहेत पॉलिटीमध्ये, तर किती कलम आणि कोणते पाठ करायचे, एवढे 365 किंवा वॉट एव्हर जेवढे काही 395 किंवा आता 450 प्लस कलम आहेत, इतके सारे कलम पाठ करायचे का? नाही. ज्यांनी आत्ता पॉलिटीचा अभ्यास सुरू केलाय त्यांनी या कलमांचं टेन्शन घ्यायचं नाही. आपण यूज टू होऊन जातो त्या गोष्टींना, त्याच्यानंतर खूप वेळा आपल्याला या गोष्टी समोरासमोर आल्यानंतर आपोआपच कलम पाठ होतात. आफ्टर ही बॅच कंप्लीट झाल्यानंतर किंवा मी बॅच कंप्लीट केल्यानंतर तुम्ही नोट्स काढल्यात आणि रिव्हिजन दिली आहे, त्यानंतर तुम्हाला या कलमांचं टेन्शन राहणार नाही. त्याच्यामुळे त्याचा खूप जास्त बाऊ करून घ्यायचा नाही. सो राज्यघटनेत भाग पहिला कलम 1 ते 4, येस एवढं तर पाठ करावं लागेल. भाग पहिला आहे कलम 1 ते 4, हे भारताच्या भूप्रदेशाबाबत तरतूद करते. मग भारताचा भूप्रदेशाविषयी मग कलम 1 ते 4 काय काय म्हणताय बघूयात. सो कलम 1 काय म्हणताय, संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. म्हणजे काय की आपल्या देशाचं नाव काय, म्हणजे काय, इंडिया दॅट इज भारत, राईट. हा, इंडिया दॅट इज भारत. हिंदुस्थान हे भारताचं नाव नाहीये. राज्यघटना काय म्हणते, इंडिया दॅट इज भारत. ठीक आहे. त्याच्यामध्ये कलम 1, 2 मध्ये काय म्हटलं, हे आता कलम 1 मध्ये एवढंच पाठ करायचं, खाली लिहायची गरज नाही. हे एवढं जरी लिहिलं तुम्ही तरी चालेल, खालचा कोणताही मुद्दा लिहायची गरज नाही. हा, काय म्हटलं इथे कलम 1 मध्ये उपकलम 2 काय म्हणतात, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावे आणि त्यांचे भूप्रदेश. कलम 1 मधील उपकलम 2 मध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावे असण्याची तरतूद केली, परंतु नावं दिलेली नाहीये. उगाच राज्यघटनेला खूप लांबवलेलं नाहीये. यासाठी काय केलं, मी वेगळं परिशिष्ट तयार केलं. त्या परिशिष्टांमध्ये मग राज्यांची नावं, केंद्रशासित प्रदेशांची नावं ऍड केलेली दिसतात. ठीक आहे. त्याच्यामुळे कलम 1 उपकलम 2 मध्ये अशी मोठी लिस्ट दिलेली नाहीये की आपल्याकडे एवढे राज्य आहेत आणि एवढी केंद्रशासित प्रदेश आहे म्हणून. कळालं. त्यामुळे हे इथे लक्षात घ्यायचं. परिशिष्ट वेगळं किंवा शेड्यूल आम्ही वेगळं तयार केलंय, त्याच्यामध्ये हे नावं दिलेले आहेत. मग कलम 1 मधलं उपकलम 3 काय म्हणताय, भारतीय भूप्रदेशाचे 3 गटात वर्गीकरण केलंय. पहिला राज्याचा भूप्रदेश जो की भारताचा भाग आहे, केंद्रशासित प्रदेश, त्यानंतर कोणत्याही वेळी भारत सरकारने मिळवलेला भूप्रदेश. म्हणजे भविष्यामध्ये जर आम्ही एखाद्या देशाचा भूप्रदेश बळकावला म्हणण्यापेक्षा काय म्हणतात आपण, एखादा देश म्हटला उद्या असं झालं की भूटान म्हटला की बाबा चायना त्रास देतो आम्हाला आणि आम्हाला इंडियामध्ये येऊन जायचंय, तर आपण त्यांना म्हणू शकतो की ठीक आहे, आमच्या कलमामध्ये किंवा आमच्या राज्यघटनेमध्ये अशी तरतूद केलेली आहे किंवा कोणत्याही वेळी भारत सरकारने ॲग्रीमेंट केलंय किंवा करार केलाय त्या देशाबरोबर आणि त्या देशाला आपल्या देशामध्ये किंवा आपल्या संघराज्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर अशी तरतूद आम्ही राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली आहे. पुढचा मुद्दा आहे भारताचा संघ आणि भारताचा भूप्रदेश या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आता भारताचा संघ म्हणजे काय की आपण जे म्हणतो ना संघराज्य, म्हणजे संघ आणि राज्यामध्ये कशाचा याचं कन्फ्युजन करून नाही घ्यायचं या कीवर्ड्समध्ये, आणि हे लिहायची गरज पण नाही आहे. फक्त मी इथे मुद्दाम दिलेलं का नाही, कारण की ते आपण क्लासरूममध्ये किंवा आपण व्हिडिओमध्ये जेव्हा कन्फर्म करतोय किंवा मी एक्सप्लेन करतोय त्याच्यानंतर हे तुम्हाला पाठ करायची गरज राहणार नाही. जेव्हा संघ म्हणतो आपण, संघ म्हणजे काय होतं, भारताचा संघ म्हणजे संघ आणि राज्य किंवा संघराज्य आपण त्याला म्हणूयात. मग केंद्र आणि राज्य यांचाच याच्यामध्ये विचार होतो भारताच्या संघामध्ये. आणि भारताचा भूप्रदेश याच्यापेक्षा मोठी संकल्पना आहे, व्यापक आहे. याच्यामध्ये स्टेट्स पण येणार, राज्य पण येणार, त्याच्यानंतर तुमच्या युनियन टेरिटरी पण येणार, म्हणजे केंद्रशासित प्रदेश पण येणार, आणि भविष्यात जर एखादा भूप्रदेश आपण ऍड केला तर तो सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे भारताचा भूप्रदेश ही संकल्पना मोठी आहे आणि भारताचा संघ ही संकल्पना छोटी आहे, राईट. त्याच्यामुळे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. भूप्रदेश म्हटलं तर युनियन टेरिटरी म्हणजे भूप्रदेश आपण जर विचार केला तर अंदमान निकोबार सुद्धा येतो. भारताचा संघ जर म्हटलं तर केंद्र आणि राज्य, संघ म्हणजे फक्त केंद्र आणि राज्य याचा विचार येतो. ठीक आहे. त्यामुळे ह्या दोन संकल्पना लक्षात घ्यायच्या. याच्यावर क्वेश्चन तयार होत नाही किंवा झाला तरी खूप जास्त इझी असेल. तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर व्हेरी गुड, नसेल आलं तर एक लाईन लिहून ठेवा की त्यापेक्षा जास्त याच्यामध्ये पाठ करायची गरज नाही. सो सध्या एकूण राज्य 29 आणि 7. आता हे काय जुना डेटा आहे तर इथे मी तुम्हाला अपडेट करून देतोय. तर इथे 29च्या ऐवजी काय असणार आहे, राज्य किती झालेत, एक कमी झाले. एक कोणतं, जम्मू काश्मीर राज्य काय झालं, कमी झालं, म्हणजे 28 झाले. आणि ते जम्मू काश्मीर राज्याची विभागणी झाल्यामुळे काय झालं, 2 केंद्रशासित प्रदेश वाढले. म्हणजे किती व्हायला पाहिजे, 9, परंतु आता किती आहे, 8. मग कसं, तर दादरा नगर हवेली आणि दमन दीव हे जे 2 वेगवेगळ्या युनियन टेरिटरी होत्या त्या सुद्धा काय झाल्या आपण एकत्र केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा की 29च्या ऐवजी आता 28 राज्य आहेत आणि 8 काय आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत. मग राज्यघटनेतील तरतुदी सर्व राज्यांना लागू आहेत. आता अपवाद मुद्दा निघून गेलाय. यानंतर मग राज्यांबाबत काही विशेष तरतुदी आहे का, येस, 371 भाग 21 मध्ये आहे विशेष राज्यांसाठी. त्यानंतर 5वे आणि 6वे परिशिष्ट आपण ऍड केलेलं आहे. तर त्यामध्ये काय केलंय की विशेष तरतुदी केलेल्या आहेत त्या काही राज्यांसाठी जिथे ट्रायबल पॉप्युलेशन जास्त आहेत.
ठीक आहे. मग आता इथे हा डेटा इथे पाठ करायची गरज नाही किंवा लिहू पण नका, कारण की पुढे या तरतुदी जेव्हा येतील आपल्या पिक्चरमध्ये त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. इथे नोट्समध्ये ॲड करायची गरज नाही. इथे फक्त अपडेटेड गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला मिळतील ज्यावेळेस मी हे लेक्चर कंप्लीट करेल त्यावेळी. ठीक आहे. सो कलम 2 मध्ये काय, नवीन राज्यांबाबतचे संसदेचे अधिकार. मग काय आहे कलम 2 मध्ये? कलम 1 कळालं का? कलम 1 मध्ये काय म्हटलंय? आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत, कलम 1 मध्ये उपकलम 1 मध्ये त्यांनी म्हटलंय. आणि कलम 1 उपकलम 3 मध्ये भारताच्या भूप्रदेशाचे 3 वर्गीकरण आहे. एक आपला भूप्रदेश, दुसरा केंद्रशासित प्रदेश, तिसरा कोणत्याही वेळी भारत सरकारने मिळवलेला भूप्रदेश. मग आता इथे संघ म्हटल्यानंतर काय, राज्याचा भूप्रदेश, आणि भारताचा भूप्रदेश म्हटल्यानंतर काय, 1 2 3 सर्व. ठीक आहे ना. त्यानंतर कलम 2 मध्ये नवीन राज्यांबाबतचे संसदेचे अधिकार. आता हे कोणतं आहे? योग्य अटी व करारांवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघ राज्यात दाखल करून घेण्याबाबत तरतूद केलेली आहे. कलम 2 मध्ये आम्ही काय म्हटलंय की हे नवीन राज्य, काय म्हटलं इथे, हे कलम भारतीय संघ राज्याचा भाग नसलेल्या नवीन राज्याच्या स्थापनेशी संबंधित आहे. म्हणजे सिक्कीमशी संबंधित. आपण म्हणूया जसं की भारतामध्ये सिक्कीम अगोदर नव्हतं आणि नंतर सिक्कीम ऍड झालं. हे सिक्कीम जे आहे ते भारताचा भूभाग नव्हतं आणि त्याच्याशी संबंधित असं जर राज्य एखादा ऍड करायचं असेल तर त्याला आपण कलम 2 म्हटलेलं आहे. मग दोन कशा पद्धतीने लक्षात येतं तुमच्या? कलम 2 हे काय म्हणतात, नवीन राज्यांबाबतचे संसदेचे अधिकार, की संसदेला नवीन करार किंवा कायदा करून एखाद्या भारताचा भूप्रदेश नसलेले एखादे राज्य भारतामध्ये समाविष्ट करून घेण्याची तरतूद आम्ही कलम 2 मध्ये केलेली आहे. सो कलम 3 काय सांगताय? भारतातील राज्यांची पुनर्रचना, दॅट इज स्टेट रिऑर्गनायझेशन. ठीक आहे ना. काय म्हटलंय? संसदेचा अधिकार आहे, हे हायलाइट करायचं. कोणाचा अधिकार आहे? संसदेचा. कायदा करावा लागतो, संसदेमध्ये कायदा होतो मंजूर. पहिला, कोणत्याही राज्याचा भूप्रदेश वाढवणे. चला भूप्रदेश वाढवूयात. म्हणजे समजा असं झालं की महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा जो सीमावाद आहे ते महाराष्ट्राने क्लेम केलेले जेवढे काही गावं आहेत कर्नाटकमधले तेवढे उद्या संसदेला वाटलं की कायदा करून महाराष्ट्राला द्यायचे. तर काय होणार आहे? महाराष्ट्राचा भूप्रदेश वाढणार आहे. आणि जर महाराष्ट्राचा भूप्रदेश वाढला तर कर्नाटकचा भूप्रदेश काय होणार आहे? कमी होणार आहे. उद्या असं वाटलं की दोघं नाराज होतील, मग महाराष्ट्र खुश होईल आणि कर्नाटक नाराज होईल, असं झालं तर संसद किंवा जे काही आपले कार्यकारी मंडळ आहे ते काय म्हणतील की संसदेमध्ये असा कायदा मंजूर करू की फक्त सीमा बदलू. म्हणजे 4 गावं महाराष्ट्राला द्या, 4 गावं कर्नाटकला द्या. म्हणजे काय होणार आहे? फक्त एरिया आहे तेवढंच असेल, फक्त सीमा चेंज होतील किंवा ते गावांची काय होईल, आदला बदल देवाणघेवाण होईल. तर हे सुद्धा उपकलम 3 नुसार आपल्याला दिसतं. कोणत्याही राज्याचे नाव बदलणे आहे, नाव बदलू शकतो. बदलले आपल्याकडे आपण पुढे बघणार आहोत की बाबा मद्रास आहे किंवा उत्तर प्रदेश आहे तर यांचे नाव आपण बदललेली आहेत. किंवा बॉम्बे प्रांत, नंतर महाराष्ट्र राज्य, ती राज्याची निर्मितीच्या वेळी झालेलं आहे. कोणत्याही राज्यामधून भूप्रदेश अलग करून, म्हणजे आता बघा महाराष्ट्रामधून विदर्भ वेगळा झाला, भूप्रदेश अलग झाला, किंवा 2 किंवा अधिक राज्यांना किंवा राज्यांच्या प्रदेशाला एकत्र करून, मग 2 किंवा अधिक राज्यांचा प्रदेश असा एकत्र केला जाऊ शकतो का? तर आपल्याकडे डिमांड आहे. मी तुम्हाला जे म्हटलं की बाबा तुम्हाला ही एक इमेज आहे इंडियाची आणि इंडियामध्ये कोणत्या कोणत्या यांनी हे केलंय, कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या राज्यांची मागणी आहे. तर इथे बघा, हा आहे उत्तर प्रदेश, हा आहे मध्य प्रदेश. तर हा जो एरिया आहे इथे, तर हा बुंदेलखंड म्हणून डिमांड होते आहे. बुंदेलखंडमध्ये काय येत आहे? उत्तर प्रदेशचा काही भाग आणि हा कोणता आहे? मध्य प्रदेशचा काही भाग. तर हा काय 2 राज्यांची सीमा एकत्र येऊन जर उद्या तयार झाला किंवा 2 राज्यांच्या वेगवेगळे भाग एकत्र करून तयार झाला तर बुंदेलखंड काय असणार आहे? वेगळं राज्य असणार आहे. तर असं पण करण्याची तरतूद आम्ही काय केलेली आहे? आमच्या राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली आहे किंवा असं केलं जाऊ शकतं. 2 व अधिक राज्यांना किंवा राज्यांच्या प्रदेशाला एकत्रित केलं जाऊ शकतं. कोणत्याही राज्याच्या भूभागाला इतर कोणताही प्रदेश जोडून नवीन घटक राज्य निर्माण करता येईल. म्हणजे ऑलरेडी जो भाग आहे त्याला नवीन प्रदेश जोडायचा आहे, राईट. तर या पद्धतीने हे घटक राज्य निर्माण करण्याची तरतूद आपल्याकडे किंवा घटक राज्यांची विभागणी करण्याची तरतूद आपण कलम 3 मध्ये केलेली आहे. आता तुम्ही म्हणणार की हे सगळं झालं, पण मग आता करंटच्या अँगलने जर क्वेश्चन विचारला गेला तर काय? तर मग करंटच्या अँगलने आपण काय केलं आतापर्यंत की राज्यांची विभागणी केलेली कलम 3 नुसार. राज्यांची विभागणी केल्यानंतर नवीन राज्य तयार झालंय. म्हणजे जसं की MP मधून छत्तीसगड वेगळं झालंय, UP मधून उत्तराखंड वेगळं झालंय, बिहार मधून झारखंड वेगळं झालंय, राईट. तर ती राज्यामधून राज्याची निर्मिती आहे. आणि आता जो जम्मू काश्मीरचं जे रिऑर्गनायझेशन झालं किंवा त्याची जी पुनर्रचना झाली त्याच्यामध्ये राज्यातून केंद्रशासित प्रदेश तयार झालेला आहे, 2 केंद्रशासित प्रदेश. असं जर झालं असतं की एका राज्यातून एक
केंद्रशासित प्रदेश वेगळा झाला असता, म्हणजे लडाख वेगळा झाला असता आणि जम्मू काश्मीरला हा राज्याचा दर्जा दिला असता तर एवढी काही त्याच्यावर टीका झाली नसते. परंतु राज्याचा दर्जा जो आहे तो काढून घेतल्यामुळे जास्त टीका झाली आणि दोघे काय झाले, युनियन टेरिटरी झाली. मग आता तुम्ही म्हणणार की हे आपल्या घटनेमध्ये कलम 3 नुसार अलाउड आहे का? तर ॲक्च्युअलमध्ये याच्यावर सुप्रीम कोर्टने अजून हिअरिंग घेतलेली नाहीये. सुप्रीम कोर्टचा जर निकाल आला तर त्याच्यानुसार आपल्याला आणखी क्लॅरिटी येईल. तोपर्यंत कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश हा जो मुद्दा आहे किंवा हे जे आहे ते एक्सेप्शन आहे किंवा विशिष्ट गोष्टीसाठी आहे. म्हणजे अंदमान निकोबार असेल तो स्ट्रॅटेजिक आहे किंवा ते भूसीमेपासून इतकं दूर आहे आणि ती एरिया आपल्याला ॲडमिनिस्ट्रेट करायला भेटतंय, तर तिथे काय करूयात आपण युनियन टेरिटरी ठेवूयात या पद्धतीने. किंवा पॉंडिचेरी तर हे काय कल्चरच आहे पूर्णपणे वेगळं, किंवा फ्रेंच वसाहत होती. किंवा इकडे जर आपण बघितलं तर लक्षद्वीप आहे. तर हे काय आपण विविध कारणासाठी त्याला स्पेसिफिक रिझन आहे त्याला युनियन टेरिटरी ठेवायचं. परंतु कोणत्याही आयडियल संघराज्यामध्ये, आयडियल म्हणतोय मी, आयडियल संघराज्यामध्ये किंवा आयडियल फेडरेशनमध्ये फक्त केंद्र आणि राज्य असायला पाहिजे. म्हणजे फक्त केंद्र आणि राज्य, म्हणजे आपण सेंटर आणि स्टेट असायला पाहिजे. तिथे आयडियल फेडरेशनमध्ये युनियन टेरिटरी नसणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे कलम 3च्या आधारावर जरी रिऑर्गनायझेशन झालं असलं तरी पण त्याच्यामध्ये युनियन टेरिटरी, एखाद्या राज्याला युनियन टेरिटरीचा दर्जा देणं हे काय रिव्हर्स आहे, म्हणजे संघराज्याच्या विरुद्ध आहे. जर संघराज्याची डेफिनेशन आपण काळजीपूर्वक वाचली तर, किंवा ती संकल्पना आपल्याला माहिती असेल तर. परंतु आपल्याकडे तसं झालंय का? तर येस, गोवा हे युनियन टेरिटरी होतं, त्याला आपण राज्याचा दर्जा दिलेला आहे, तसं झालेलं आहे. परंतु उलट क्रमाने झालेलं नाही की राज्याचा दर्जा असलेला प्रदेश आपण युनियन टेरिटरी केलेला आहे. हे कधी झालेलं नाही आणि हे पहिल्यांदाच झालंय. त्याच्यामुळे आपण तोपर्यंत सुप्रीम कोर्टच्या निर्णयाची वाट बघू की बाबा त्या पद्धतीने. आणि आपल्याला आपले माननीय गृहमंत्री संसदेमध्ये खूप वेळा म्हटलं की बाबा योग्य वेळ आल्यानंतर त्याला राज्याचा दर्जा देऊ, पण योग्य वेळ कधी येईल असं त्यांनी काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे ती जास्त टीका होताना दिसते. परंतु आयडियली लक्षात घ्यायचं, आयडियल फेडरल स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही ठिकाणी युनियन टेरिटरी असायला नकोय. ठीक आहे ना, आयडियल म्हणतोय मी. तर भारतामध्ये आपण काही एक्सेप्शन केसेस केलेले आहेत आणि त्यांनी त्याच आधारावर जम्मू काश्मीर आणि लडाखला युनियन टेरिटरीचा दर्जा दिलेला दिसतो. सो कलम 3 राज्यांची निर्मितीचा भाग तुमच्या लक्षात आलेला आहे. आता त्यानंतर मग कशी आहे प्रक्रिया? त्यासाठी काय करतोय, पहिला असे विधेयक संसदेत मांडण्या अगोदर राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे. सो पहिला पूर्वसंमती राष्ट्रपतींची घ्या, राईट ना. आपल्याकडे जम्मू काश्मीर विधेयक मांडलं होतं तेव्हा राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेतली होती, राईट. असे विधेयक राष्ट्रपती आपली शिफारस देण्यापूर्वी संबंधित राज्याच्या विधिमंडळापुढे ठेवतात. म्हणजे राष्ट्रपती म्हणतात की बाबा तुम्ही त्या राज्याला विचारलं का ज्याच्या तुम्ही काय करणार आहे, विभाजन करणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं आंध्र प्रदेशमधून जे तेलंगणा वेगळं झालं होतं, तर त्यावेळी तेलंगणा सेपरेट झाल्याच्या अगोदर तो ठराव किंवा तसा ते विधेयक आंध्र प्रदेश असेंब्लीमध्ये डिस्कस झालं होतं, राईट ना. त्यांनी नाही म्हटलं होतं, पण तरी पण काय झालंय, मंजूर झालेला आहे किंवा तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे. का? कारण की स्टेट लेजिस्लेचर काय म्हणतं याला जास्त इम्पॉर्टन्स नाही. ते फक्त आम्ही तुम्हाला डिस्कशनला पाठवतोय तुमचं समाधान म्हणून. ठीक आहे, आम्ही पाठवलं आणि तुम्हाला सांगितलं की बाबा डिस्कस करा आणि तुम्ही डिस्कशन केलंच नाही तर आम्ही ते माघारी पण घेऊ शकतो, असं काही त्याला नाही. त्यासाठी ठराविक कालावधी राष्ट्रपती देतात किंवा मुदत वाढवू शकतात. म्हणजे फिक्स कालावधी घटनेत नमूद नाही. कारण की क्वेश्चन विचारला जातो किंवा 3 महिन्याच्या आत राष्ट्रपतींनी त्यांना त्या विधेयकावर स्टेट लेजिस्लेचरने सांगायला पाहिजे. 3 महिने हे राष्ट्रपतींच्या मनावर आहे, घटनेत कालावधी नमूद नाही. कळलं? म्हणजे राष्ट्रपतींना वाटलं की नाही 7 दिवसाच्या आत सांगायचं, कामकाज विधेयकाचं आपलं विधानसभेचं कामकाज चालू आहे, तर मग कशाला वेळ पाहिजे, तर आज डिस्कस करा, उद्या डिस्कस करा, 7 दिवसामध्ये आम्हाला पाठवा काय असेल ते. आम्ही असे तुमचं मत डिस्कस किंवा विचारात घेणारच नाहीये, त्या आधारावर तुम्हाला जास्त वेळ देत नाही असं राष्ट्रपती ते सांगू शकतात. यावरून असं दिसते की राज्य विधिमंडळाचे मत संसदेवर किंवा राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. कारण की ते तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, संसदेला जे करायचं ते ठरलेलं आहे त्यांच्या अगोदरच राज्याची निर्मिती करण्याविषयी. प्रत्येक वेळी दुरुस्ती केल्यावर विधिमंडळाचा विचार घ्यायलाच पाहिजे असे पण बंधन नाही. म्हणजे उद्या असं झालं की महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा झाला आणि विदर्भातला एखादा जिल्हा म्हटला की महाराष्ट्रात यायचं, राईट. मग अशा केसमध्ये काय होणार की किंवा तिथल्या स्थानिक लोकांची मागणी झाली की नाही आम्हाला विदर्भात नाही महाराष्ट्रात यायचं, आम्हाला इकडचं कन्व्हिनियंट वाटतंय, तर अशा केसमध्ये विधानसभेने जरी मंजूर करून पाठवलेलं असलं तरी पण मग नंतर विदर्भाचा एखादा जिल्हा काढला आणि इकडे टाकला तर काय होणार नाहीये, परत एकदा विधिमंडळाची परमिशन घेण्याची गरज राहणार नाही. जसे काय तुम्ही परमिशन दिलेली आहे त्याच्या आधारावर आम्ही पुढे जाणार आहोत. केंद्रशासित प्रदेशाबाबत विधिमंडळाचा विचार करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे युनियन टेरिटरी कुठे आहे विधिमंडळ, तर आपल्या पॉंडिचेरीमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. इथे मात्र त्यांना विचारण्याची गरज नाही, कारण की ते केंद्राद्वारे शासित असणारा प्रदेश आहे, त्यांना विचारायची गरज नाही. आम्ही जे म्हणतो ते तुम्ही ऐकायचं,
या पद्धतीने या तरतुदी आहेत. म्हणजे याच्यावरून काय कळालं आपल्याला, कलम 3 हे सांगतं की तुम्ही काय करणार आहात, आम्ही अगोदर राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेणार आहात राज्याची निर्मिती करायसाठी. म्हणजे आपण आता जे राज्य तयार झालंय तेलंगणा, त्याचा विचार करू. तेलंगणा राज्याची निर्मिती झाली त्या अगोदर तसा ठराव संसदेने युपीए गव्हर्नमेंटच्या काळामध्ये राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने मांडला. राष्ट्रपतींनी पूर्वसंमती देण्या अगोदर काय म्हटलं की त्या राज्याला विचारा. आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये तो ठराव मांडला गेला. तिकडनं तो ठराव कुठे गेला, परत त्यांनी नाही म्हटलं तर तो ठराव कुठे गेला, राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपती म्हटले की नो म्हणा नाही तर हो म्हणा, आम्हाला काही फरक पडत नाही. मग तो राष्ट्रपतींनी ठराव कुठे मांडला किंवा ते विधेयकावर सही दिली आणि मंजुरी दिली आणि संसदेमध्ये मांडला. संसदेने तो मंजूर केला. मंजूर झाल्यामुळं राज्याची निर्मिती झाली, तेलंगणा राज्य तयार झालं. या पद्धतीचे हे स्ट्रक्चर आहे. तिथे कालावधी घटनेत नमूद नाही. राष्ट्रपतींनी किती दिवस द्यायचे किती दिवस नाही द्यायचे घटनेत नमूद नाहीये. त्याच्यामुळे इथे मनमर्जी चालते. ज्यावेळी केंद्र शासन ठरवतं की आम्हाला बनवायचंच आहे राज्य, त्यावेळेस ते बनवलं जातं. त्यामुळे तिथे काहीही लॉस नाही किंवा त्यांचा काही लॉस होत नाही किंवा केंद्र शासनाला काहीही फरक पडत नाही. राज्याची भूमिका काय आहे ते. ठीक आहे. तर या पद्धतीने हे कलम 3 विचारात घ्यायचं आहे. आणि कलम 4 काय म्हणताय, कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत येणारे कोणतेही बदल घटना दुरुस्ती 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानता येणार नाही. म्हणजे विधेयक काय असणार आहे, साध्या बहुमताने तयार होणार. आता याच्यामध्ये जे एक्सप्लेनेशन आहे सिक्कीम बाबत काय होतं, सिक्कीमचे ज्या घटना दुरुस्ती झाल्या त्या का केल्या होत्या ते आपण पुढे बघूयात. तर ते आत्ता इथे फक्त लक्षात घ्या की बाबा हे 2 आणि 3 मध्ये डिटेल नाही, कारण हे लेक्चर लांबत चाललंय आणि त्याच्यामुळे मी थोडंसं आवर्त घेतोय. याच्यामध्ये बेरुबारी नावाची केस आहे, तर ती पण आपण समजून घेऊयात ज्यावेळी हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. मग याच्याबाबत विविध आयोग आहे. एस के धर आयोग काय म्हणत होता, जेव्हीपी कमिटी काय म्हणते, किंवा त्यानंतर मग आपल्याकडे आलेला राज्य पुनर्रचना आयोग, फाजल अली जे अध्यक्ष होते त्यांचं काय म्हणणं आहे. या पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. मग आता इथे जिथे फाजल अली आयोगाचा मुद्दा आहे, यांनी काय म्हटलं होतं, अध्यक्ष फाजल अली याचे सदस्य क्वेश्चन विचारला तो, आणि यांनी काय म्हटलं तर राज्याची पुनर्रचना करा परंतु एक राज्य एक भाषा असं व्हायला नको. अदरवाईज मग काय म्हणतात, पूर्ण हिंदी बेल्ट जो आहे म्हणजे यूपी पासून तर बिहार किंवा उत्तराखंड पासून तर बिहार पर्यंतचा, तर सर्वांना एकच राज्याचा दर्जा द्यावा लागला असता. तर त्यांनी म्हटलं की राज्यांची पुनर्रचना मान्य आहे परंतु एक भाषा एक राज्य हे तत्व मान्य असणार नाही, कारण की सिंगल भाषा असलेले राज्य सुद्धा काय वेगवेगळे असू शकतात. म्हणजे एमपी आहे किंवा यूपी आहे किंवा बिहार आहे, या पद्धतीने. यांची शिफारसीनुसार काही राज्य तयार झाली, त्यानंतर आणखीन काही राज्य तयार झाली आहे, तर त्याचा क्रम लक्षात घ्यायचा आहे. क्वेश्चन विचारले जातात. आणि इथे मी खाली काय दिलेलं आहे की हा इंडियाचा मॅप आहे, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांची काय काय भूमिका आहे किंवा काय काय मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये काय विदर्भाची मागणी आहे, गुजरातमध्ये सौराष्ट्राची मागणी आहे, राईट ना. तेलंगणा वेगळा झाल्यानंतर सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये रॉयल सीमा नावाची एक एरिया आहे, हा जो तिकडे तुम्हाला इथे दिसतोय, तर तिथे सुद्धा मागणी आहे. इव्हन कर्नाटकामध्ये पण तुलुनाडू नावाचा प्रदेश आहे किंवा तो एरिया जो आहे तो म्हणताय त्यांना आम्हाला वेगळं पाहिजे. त्यानंतर बरेच आहे, म्हणजे आपल्याकडे चालूच असतं ते, राईट. आणि यूपीमध्ये तर काय हरित प्रदेश, त्यानंतर अवध प्रदेश आणि पूर्वांचल असे 3 मागण्या आहेत. यूपी फार जास्त गरज आहे कारण की त्याची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे. आणि वरती जी इमेज दिसते तुम्हाला, मी दाखवतो खाली परत, हां, जम्मू काश्मीर, लडाख. आता हे काय झालं, आपण लडाखला दर्जा दिलेला आहे किंवा ते विभागणी झाली, परंतु लडाखचा जो मॅप आहे तो काय आता वेगळा आहे. इथे अगोदर मी नोट्स बनवल्या होत्या त्याच्यामुळे तो तसा ठेवलेला आहे. बाकी मग राजस्थानमध्ये सुद्धा मुरू प्रदेश आहे. तर हे आपल्याला हे काय पाठ करायची गरज नाही कुठून फक्त माहिती असावी, कारण की चर्चेतला मुद्दा असतो. कुठेतरी आंदोलन सुरू होतं आणि मग ते आंदोलन थोडंसं आणखीन मोठं झालं की मग आपल्याला करंटच्या अँगलने क्वेश्चन विचारला जातो. तर त्यामुळे ही इमेज मी तुमच्या नोट्समध्ये ॲड करणार आहे. मग आता हा झाला आपला टॉपिक की बाबा कशा पद्धतीने आपण लेक्चर घेतो आहोत. आणि मग याच्यावरचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, संघ आणि त्याचे क्षेत्र, 1-2 क्वेश्चन डिस्कस करूयात, जास्त नाही, ठीक आहे ना. आणि मग त्याच्यानंतर आपण हा थांबूयात. म्हणजे मला असं वाटतं की इतकं जे आपण घेतलंय त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला अंदाज आला असेल की बाबा लेक्चर कसं असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखीन जास्त काही गोष्टी डिटेलमध्ये असतील तर त्या घेईल, परंतु गप्पा गोष्टी होणार नाही याची गॅरंटी, कारण की गप्पा गोष्टी करायच्या म्हटलं तर पॉलिटीमध्ये एन नंबर ऑफ इन्सिडेंट आहेत की बाबा रंगून सांगितलं जातं. परंतु आपल्याकडे याच पद्धतीने नोट्स, लाईन टू लाईन डिस्कशन आणि त्याच्यावर आधारित प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, त्याचं डिस्कशन, तिथे अप्रोच बिल्डिंग, तर हे आपण लक्षात घेतोय आणि त्याच आधारावर आपण पूर्ण बॅच कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे जरी आपण म्हटलं की बाबा 60 लेक्चर तर कधी जास्त होतील, 60पेक्षाही जास्त होतील, परंतु तुम्हाला 100% आउटपुट ओरिएंटेड तुमचा अभ्यास असणार आहे. तर त्याच आधारावर मी फोकस करणार आहे. म्हणून लाईन टू लाईन मी नोट्स समोर ठेवूनच गोष्टी डिस्कस करत असतो, म्हणजे भरकटायला चान्स कमी असतो. ठीक आहे. सो क्वेश्चन 1, भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत, म्हणजे घटनेने सांगितलेल्या नाहीत. कोणत्या नाही सांगितलेल्या तर बघूया.
2 किंवा अधिक राज्य एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते. सांगितलं का घटनेने? सांगितलंय. कोणत्यामध्ये? कलम 3 मध्ये सांगितलं. त्यामुळे अ आहे. कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदला करण्याकरता राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते. स्पष्ट सहमती आवश्यकच असते. सहमतीच पाहिजे असं काही नाही. नाव बदलायचं असेल किंवा सीमा बदलायची असेल तर सहमती द्या, नाही तर नाही द्या. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला म्हणजे कोणाला? संसदेला म्हणजे मेजॉरिटी कोणाची आहे? कार्यकारींची. कार्यकारीने एकदा ठरवलं की होणारच त्या पद्धतीने. पुढचा मुद्दा काय? कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल. आता हे रूपांतरित करता येईल का? तर हे चुकीचं आहे, कारण की केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करण्याबाबत आम्ही घटनेत दिलेलं नाही. त्याच्यामुळे क सुद्धा चूक आहे. त्यानंतर संबंधित राज्य शासनाचे मत मागून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकतो. राज्य शासनाचे मत मागवायची गरज नाही. नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकतो. नवीन राज्य होऊ शकतं, परंतु त्याला मत मागवण्याची गरज नाही. मत मागवलं जाऊ शकतं किंवा नाही मागवलं जाऊ शकत, असं काही नाही. इनिशिएटिव्ह केंद्र शासन ठेवू शकतो. त्यामुळे ब क ड विधान चुकीचे आहेत. आणखीन एखादा डिस्कस करूयात. रिसेंटचा एखादा क्वेश्चन घेऊया जो की अवघड वाटतो मुलांना. हा क्वेश्चन बघा, राज्य पुनर्रचना आयोगासंबंधी होता. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चा. पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे हा तुम्ही फेस केलेला असेल याच्या अगोदर. तर मला हा अप्रोच काय सांगायचा तू लक्षात घ्यायचं. आयोगाची नियुक्ती म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग 1953 डिसेंबरमध्ये 1953 नियुक्त केला होता किंवा स्थापन केला होता. हे मला माहिती आहे, माझ्या अभ्यासाचा भाग आहे. त्यानंतर आयोगाच्या प्रमुखपदी किंवा अध्यक्षपदी फजल अली, यस फजल अली होते. आणि आयोगाचे 2 सदस्य HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत होते. सदस्य वेगळे एवढं मला पाठ आहे, कारण की मला आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष पाठ असायला पाहिजे, कारण की हा आयोग महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे काय झालं, ब चुकीचा आहे. राईट. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. मला माहिती नाही कधी सादर केला ते मला माहिती नाही. ठीक आहे. मग आता मी काय करतोय, क ला तसंच ठेवतोय. अ मला बरोबर आहे, ब 100% चूक आहे, क ला मी निष्कर्ष केलेला नाही. ड राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. मला माहिती नाही. कळलं? मला माहिती नाही, मी पाठ केलेलं नाही, कारण 31 ऑगस्ट आहे का 31 जून आहे किंवा 31 जुलै आहे असं मी पाठ करणार नाही. ड मला माहिती नाही. ई राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. 1957 ला राज्यांची निर्मिती झाली आहे की 1956 ला झाली आहे. तर आता हे पुन्हा एकदा मी इतकं, मला 56 हे माहिती आहे, परंतु 57 1 जानेवारी पासून अंमलात आला का हे पुन्हा एकदा मला माहिती नाही. आलं लक्षात? म्हणजे क ड ई मला माहिती नाही. मी कोण आहे? एक साधारण अभ्यास करणारा मुलगा, ज्याला फक्त एवढं माहिती आहे की बाबा ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी फोकस केल्या की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतो का ते बघायचं आहे. ठीक आहे. ब चुकीचा असलेला पर्याय शोधायचा. बघा योग्य विधाने कोणती? बघा ब चुकीचा असलेला, इथे ब आहे 100% तुम्हाला ब माहिती आहे चुकीचा आहे. इथे ब आहे 100% तुम्हाला माहिती आहे ब चुकीचा आहे. इथे पण माहिती आहे तुम्हाला ब 100% चुकीचा आहे. म्हणजे आन्सर काय? अ आणि ड. म्हणजे ड काय? राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. कधी मंजूर झाला मला पाठ करायची गरज नाही. आलं लक्षात? म्हणजे क आणि ई चुकीचं आहे. आता मग काय चुकीचं आहे तर पटकन नोट्समध्ये लिहून ठेवायचं. 31 सप्टेंबर नाही बाबा, 30 ऑक्टोबर आहे. मग पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी नाही आहे, 1 डिसेंबर आहे किंवा 1 नोव्हेंबर 1956 आहे. असला फालतूपणा करायचा नाही, कारण की हा अभ्यास तुम्हाला उगाच कंटेंट वाढवण्याला मदत करतो. आणि कंटेंट जेवढा वाढणार तेवढं तुमचं कन्फ्युजन जास्त होणार, रिव्हिजन कमी होणार. त्यामुळे कंटेंटवर जास्त वाढवायचा नाहीये. जेवढा कंटेंट आहे त्याच्या आधारावर क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल त्याला बघायचं. म्हणजे आयोगाला जर वाटलं असतं की तुम्हाला याच्यामध्ये चुकवायचं, क ड ई मध्ये चुकवायचं, त्यांनी 100% ब बरोबर दिला असतं ना. मग ब बरोबर दिला असतं तर मग सगळे क्वेश्चन आपल्याला कन्फ्युजिंग होतात. मग तुम्हाला क ड ई हे तुम्हाला पाठ असावं असं त्यांची अपेक्षा असते. राईट. परंतु पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं, आयोग बऱ्याच वेळा क्वेश्चन असा सेट करतो की तुम्हाला जे माहिती आहे त्याच्या आधारावर क्वेश्चन सॉल्व्ह होतोच. ठीक आहे. तर या आधारावर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आता हे टोटल 47, 48, 49 असे टोटल 49 क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये की जे आपण डिस्कस करणार आहोत हा टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर. ठीक आहे. तर याच पद्धतीचे आपले व्हिडिओ असतील. पुन्हा एकदा बॅच जॉईन करण्याबद्दल मी निश्चितपणे, ज्यांनी ऑलरेडी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे किंवा ज्यांनी एखादा अटेम्प्ट झाला परंतु पॉलिटीमध्ये प्रिलिममध्ये मार्क्स येत नाहीये, मग त्याच्यामुळे प्रिलिम राहते, मेन्स तर अजून दिलेलीच नाहीये, आणि ASOला फोकस करणारे जास्त जे असणार आहे, तर आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळाविषयी पण जास्त डिटेलमध्ये घेणार आहोत. त्यामुळे जेवढ्या काही लोकांना तुम्हाला कळवता येईल त्यांना कळवा या बॅचबाबत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील तर ऑफिसच्या नंबरवर किंवा माझ्या नंबरवर फोन केला तरी चालेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत आहोत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. होपफुली तुम्हाला व्हिडिओ लक्षात आला असेल, कळाला असेल. या आणि याच प्रकारच्या आणखीन व्हिडिओशी संबंधित मी जे काही कंटेंट असेल ते आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे चॅनलला पण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.